नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी वाळवण विशेष रेसिपी शेअर करत आहे, पोह्याचे सांडगे। तर याच्यामध्ये मी कांदे पोह्याचे जे पोहे असतात त्याला मी छान धुवून घेतलेला आहे, कुस्करून घेतला आहे हातांनी आणि त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे, किसलेला गाजर घातलेला आहे, किसलेली कैरी घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, तीळ घातलेला आहे, ओवा घातला आहे, जिरं घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण घातलेली आहे। हिरवी मिरचीच्या पेस्ट ऐवजी आपण लाल मिर्च पावडर पण त्याच्यात घालू शकतो। तर हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, त्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे। याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि हाताने प्रेस करून याला वड्याचा आकार द्यायचा आहे आणि हे वडे आपल्याला 3-4 दिवस कडक उन्हात छान वाळवायचे आहे आणि हे वडे 3-4 दिवसामध्ये वाळून जातात आणि वाळल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये मंद आचेवर तळायचे आहे, जास्त मोठी आच ठेवायची नाही आहे, नाहीतर हे पटकनच जळून जातात। तर हे आपल्याला हे सांडगे तळल्यानंतर फारच सुंदर दिसतात। त्याच्यातला साबुदाणा जो आहे फुटून बाहेर येतो आणि सुंदर दिसतो आणि त्याच्यामध्ये कैरी असल्यामुळे आमसूरपणा पण लागतो आणि सुंदर लागते चव त्याची। हे आपल्याला पिठलं किंवा दाल फ्राय किंवा फोडणीच्या वरणासोबत हे सांडगे फारच सुंदर लागतात। तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।